आपल्याला आपलं नशीब आहे की आपण ज्या ग्रुपमध्ये प्रवेश केलेला आहे त्या ग्रुपचे संचालक माननीय संस्थांचं हे आपले सर्वांचे गुरु आईवडिलांनंतर आपल्याला ज्यांनी आईवडिलांचं कर्तव्य त्यांनी इथे पाठवायचं काम केलं परंतु आईवडिलांनंतर तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नाश्ता जेवण पाणी सर्वांची काळजी घेणारे गुरुकुलचे संचालक आणि त्यांचे सहकारी खरोखरच गुरु कोण असतो ते आपल्याला सरांच्या रूपात आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला भेटतात. तर मी आपल्या संचालकचे विद्यार्थी 11वी 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मी आज सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ जे काय आहे त्या पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो. 12वीचे विद्यार्थी जे काय आहे त्यांनी समोर यायचं आणि सरांना या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायच्या. 11वी 12वी विद्यार्थी समोर यायचे आणि सरांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. सर्वांनी एकदा सरांसाठी मागचे पुढे येणार होती थोडी ओंकार पुढे माग काय सगळे आले पाहिजे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्व या ठिकाणी सरांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. आपल्याला वैदिक परंपरेनुसार आपल्याला माहिती आहे गुरु आणि शिष्याचं महत्व. गुरु आपल्याला प्रथम जन्मल्यानंतर आपल्याला पहिला गुरु असतो ते म्हणजे आपली आई. आईच्या वात्सल्यपूर्ण शब्दातून त्याच्या मायातून आपल्या त्या प्रेमातून आपल्याला आयुष्यामध्ये त्यांचे लहान लहान धडे शिकायला भेटतात आणि त्यातूनच पुढे आपल्याला आयुष्य जगायला लागतं. नंतर चा गुरु आपला सेकंड गुरु असतो ते म्हणजे कोण आपले वडील. आपले वडिलांच्या वेगवेगळ्या शिक्षणातून त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दुसरा गुरु भेटतो ते म्हणजे आपले पप्पा. त्यांच्या शिकवण्यातून त्यांच्या कष्टातून आपल्याला आयुष्य कसं जगायचं ते शिकवतात. आणि नंतरचे गुरु जे असतात की जे आपल्याला आयुष्यामध्ये लिहिणं वाचणं वागणं बोलणं शिकवतात ते म्हणजे आपले कोण
तर आज गुरु आणि शिष्य यांचा एक अमृत योग आहे ते म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु आपल्याला काय करतो रे? पहिल्यांदा आपल्याला म्हणलं जातं मात्र देव भव, नंतर काय म्हणलं जातं पितृ देव भव, आणि नंतर असतं गुरुर ब्रह्मा गुरुर देवो गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री. आणि ज्या काही गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये शिकायला भेटतात ते आपल्याला शिक्षकाकडून शिकायला भेटतात. म्हणून आपल्याला शिक्षकाचं जे महत्त्व अतिशय मौल्यवान असं शिक्षकाचं महत्त्व आहे. म्हणून जीवनामध्ये कधीच आपण आई वडिलांना विसरायचं नाही आणि शिक्षकाला कधी विसरायचं, कारण तेच आपल्याला आपल्या जीवनाचा आकार देत असतात. दुसऱ्या जीवनाला ते काय करत असतात महत्त्व देत असतात. म्हणून या दिवशी मी सरांना अशी विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्त शुभेच्छा द्याव्यात आणि मार्गदर्शन करावं. आणि श्री नवनाथ. मला आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय रे? आषाढ शुक्ल पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. अलग लक्षात. तर बघा या पौर्णिमेला आपल्या हे जे व्यास गुरुवेद व्यास नावाचे एक महर्षी ऋषी होऊन गेलेले आहेत. त्या ऋषीच्या संकल्पनेतून त्या ऋषीच्या आधारे ही पौर्णिमा आपण साजरी करतो. ही गुरुपौर्णिमा म्हणजे काय की विद्यार्थी आणि शिक्षकाचं जे नातं आहे. आपण गुरु कोणालाही मानतो, गुरु कोणालाही मानू शकतो जे की आपल्याला जो कोणी असेल जे चांगलं मार्गदर्शन करल, जे चांगलं सांगल, जे काय आपल्या चांगल्यासाठी सांगल ते आपलं काय आहे गुरुच आहे. जे वाईट सांगल ते गुरु आहे का? नाही. मग आपल्याला काय शिकायचं, कुणाकडून काय शिकायचं हे आपल्याला तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि जे कोणता शिक्षक तुम्हाला शिकवायला आहे त्याचा तुम्ही आदर जर केला तर त्याच्यापेक्षा मोठं दुसरं गुरुदक्षिणा म्हणून काहीच भेटणार नाही. शिष्याला गुरुला तुम्ही गुरुचा आदर केला पाहिजे. बाकी एवढंच बोलणं आहे माझं, बाकी जास्त काही नाही. इथं जेवढं काही शिक्षक सांगतील तेवढं तुमच्या भल्यासाठी सांगतील, त्याच्या व्यतिरिक्त काय तुमच्या वाईटासाठी सांगणार आहे तर नाही. इथं आम्ही जे काही शिस्त लावतो ते कुणासाठी लावतो? तुमच्यासाठी लावतो. जे काही शिकवतो ते कोणासाठी सांगतो? बघा बऱ्याचशा अशा जोड्या होऊन गेल्या गुरु शिष्याच्या हातापर्यंत. बऱ्याच जोड्या आहेत जे की आता सचिन तेंडुलकर एवढा महान खेळाडू झाला. कशामुळे झाला? त्याचा कोणतरी गुरुच आहे ना, त्याला गुरु भेटला त्यामुळे तो एवढा महान खेळाडू झाला. त्याच्यानंतर आता बऱ्याच आपण अर्जुन आणि द्रोणाचार्याची एक जोडी आहे. बघा अर्जुन एवढा मोठा धनुर्धर झाला ते कशामुळे झाला? द्रोणाचार्यामुळे झाला. कारण त्याला गुरु कोण होते? द्रोणाचार्य होते. द्रोणाचार्य जर नसते तर अर्जुन झाला असता का? नाही. आज अर्जुनाला कोण ओळखत नाही? पूर्ण जग ओळखते. आज सचिन तेंडुलकरला कोण ओळखत नाही? पूर्ण जग ओळखते. कशामुळे ओळखतंय? कारण त्यानं काय केलेलं आहे? सचिन तेंडुलकरनं पण त्या गुरुला त्या पद्धतीचं मानलेलं आहे. तसं तुम्ही पण तुमचे जे गुरु कोणी असतील, इथं हॉस्टेल मधले असतील, बाहेर तुम्ही कॉलेजला शिकायला जाता, काही जण शाळेमध्ये जाता, त्या गुरुला तुम्ही त्याचं स्थान द्या. आणि तुम्ही चांगले शिकलात, चांगले मोठे झालात, त्याच्यापेक्षा वरी आम्हाला काय गुरुदक्षिणा पाहिजे का? नाही. तुम्ही कुठेतरी चांगलं नोकरीला लागायला पाहिजे एवढंच आमची इच्छा आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आणि सरांनी अतिशय कमी शब्दामध्ये गुरुचं महत्त्व सांगितलंय. गुरु आपल्याला कधी कुठे कोणत्या स्वरूपात भेटेल आपल्याला माहिती आहे का? कधीच माहित नाही गुरु कधी भेटेल. तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण द्यायचं असेल तर गुरु आणि शिक्षक चांगलं नातं ते म्हणजे स्वामी विवेकानंद माहिती आहे. त्यांचे गुरु कोण? त्यांच्या गुरुचं नाव रामकृष्ण परम. बरोबर आहे. जे काही शिष्य केव्हा मोठा होतो? जेव्हा त्यांचे गुरु त्या पदाचे असतात. तेवढे वागणं, बोलणं, राहणं, पूर्ण गोष्टी
मग आपल्या सरांकडे पाहून आपल्याला एकच वाटतं की आई वडिलांनंतर आपली काळजी घेणारे सर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला मार्गदर्शन करणारे, तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे, तुमच्या खाण्यापासून ते स्वच्छतेपासून काळजी घेणारे, म्हणून तुम्हाला या वयामध्ये कोणी दुसरीला आहे, कोणी तिसरीला आहे, 9वी 10वी, कोणी 12वीला आहे, कोणी 12वीच्या पुढे पण आपल्या क्लासच्या विद्यार्थी हॉस्टेलला विद्यार्थी, पण सर सर्वांची काळजी कशी घेतात? व्यवस्थित देतात की नाही? कधी कधी रागवतात. कुणामुळे रागवतात? तुमच्यामुळे. कारण तुमच्या चुका परत आयुष्यामध्ये होऊ नयेत ही गुरुची खरं तर आपल्याला मार्गदर्शन आहे. नसतं काही काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का, त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्या चुकांपर्यंत सुद्धा दुर्लक्ष केलं जातं. असे बरेच ठिकाणी आपल्याला काय पण या ठिकाणी आपल्याला तसं जाणवत नाही. तुमच्या चुका जिथे तिथे दाखवणं हे गुरुंचं काय आहे, पहिलं कर्तव्य आहे. कारण चुकातून माणूस जर तुमची एक चूक आम्ही या ठिकाणी दाखवून ठेवली तर तुम्ही परत दुसरी काय करणार, चूक करणार. चुकांच्या पाळा परत परत जर झाला तर तुम्ही आयुष्यामध्ये पाहिजे तसं घडणार का? मग या 3 दिवसापासून या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकच ठरवायचं की गुरुने ज्या गोष्टी सांगितल्या ती माझ्या भविष्यासाठी सांगितल्या, माझ्या आयुष्यासाठी सांगितल्या आणि त्याच्यातून माझं काय होणार आहे, भलं होणार आहे. काय होणार आहे? ही सरांना या ठिकाणी आपण सर्वांनी काय करायचं, शब्द द्यायचा. बरोबर आहे? ही तुमच्या सरांना काय आहे, गुरुदक्षिणा. काय आहे? येस. मग या ठिकाणी सर्वांना माझ्याकडून, सरांकडून आणि आपल्या जे काही शिक्षक वृंद आहेत त्या सर्वांकडून सर्वांना शुभेच्छा आणि तुम्ही असेच मोठे होत राहू. खूप तुमच्या जीवनाची अपेक्षा पूर्ण होत राहू. या ठिकाणी बघा, तुम्हाला गणित विषय चांगल्या प्रकारे शिकवणारे आणि कधी अडचण पडली तरी तुम्हाला सहकार्य करणारे असे आपले सर्वांचे लाडके हरळ सर यांचं एकदा स्वागत करून सगळ्या एका कामाला एवढा मान सन्मान केला सरांनी, कार्यक्रमाचं आयोजन केलं, खूप छान वाटलं बरं का. आज काहीतरी मला जीवनामध्ये काहीतरी कमावल्यासारखं वाटलं. तर आज या ठिकाणी अमृत योग आहे. सरांनी आपल्या भावना खरं तर अतिशय छान मांडल्या की आयुष्यामध्ये सर्वात आनंदाचा क्षण हा सरांचा आहे. एवढं छान त्यांना तुमच्या प्रेमातून त्यांना जाणवलं. तसं तुमच्यासारखे शिक्षक असल्यानंतर त्या कधीचे विद्यार्थी तुम्हाला भेटले ते तुमचं नशीब आहे आणि खरं तुम्हीच ते घडवलेले आहेत, ते तुमची आज पावती आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जेवढं काही प्रेम या ठिकाणी आहे ते आयुष्यभर असंच भेटत राहावं. तुमचं जे काही आपलं आज रोपटं आहे, रोपट्याचं रूपांतर अतिशय छानपैकी मोठं वृक्षात होणार आहे, त्याच्यात तिळमात्रही शंका नाही. एवढं म्हणून मी या ठिकाणी हा कार्यक्रम